MST-CET 2021ला विचारलेला क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे पी आणि क्यू हे ट्रू स्टेटमेंट आहेत आणि आर फॉल्स आहे आणि दिलेले ऑप्शन आहे त्यापैकी करेक्ट कोणतं आहे हे फाइंड करायचं आहे. करेक्ट म्हणजे पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आली असेल तर ए करेक्ट आहे, सेकंड स्टेटमेंट ट्रू आला असेल तर बी करेक्ट आहे, थर्ड स्टेटमेंट फॉल्स आला असेल तर सी करेक्ट आहे. या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायला लागेल, जर ती फॉल्स आली तर ते करेक्ट आहे. म्हणजेच पी आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू टी घ्यायची आहे आणि आरची फॉल्स म्हणजे एफ घ्यायची आहे. काय ट्रूथ व्हॅल्यू आरची ट्रूथ व्हॅल्यू एफ घ्यायची आहे आणि मग ती याच्यामध्ये पुट करायची आहे. स्टार्ट करूया आपण. पहिला ऑप्शन ए पी और क्यू, पी और क्यू आणि और आर त्यांनी फॉल्स सांगितलं आहे. त्यानंतर पी अँड क्यू इम्प्लाइज आर, बी ऑप्शन आहे पी अँड क्यू इम्प्लाइज आर. त्यानंतर सी ऑप्शन आहे पी इम्प्लिकेशन आर इम्प्लाइज क्यू आणि डी ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे पी डबल इम्प्लिकेशन क्यू इम्प्लाइज आर. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये पी आणि क्यू काय सांगितलं आहे ट्रू सांगितलेलं आहे आणि आर काय सांगितलेलं आहे फॉल्स. बघूया, सुरुवातीतून करूया. पी आणि क्यू ट्रू आहे म्हणजे टी डिसजंक्शन टी आणि डिसजंक्शन म्हणजेच ऑर आर त्यांनी फॉल्स सांगितलं आहे. पहिल्यांदा काय करूया, 4ही ऑप्शनमध्ये ट्रूथ व्हॅल्यू पुट करून टाकूया. म्हणजे पी आणि क्यू ट्रू घ्यायची आहे, टी येणार आहे अँड टी आणि आर फॉल्स येईल. त्यानंतर पी ट्रू येईल इम्प्लाइज आर फॉल्स दिलेलं आहे, इम्प्लिकेशन टी येईल. त्यानंतर ट्रू टी डबल इम्प्लिकेशन टी आणि आर एफ दिलेलं आहे. या झाल्या दिलेल्या ट्रूथ व्हॅल्यू पी आणि क्यूची टी आणि आरची फॉल्स, ही एफ ही ट्रूथ व्हॅल्यू आपण इथे पुट केली. आता सॉल्व करूया. इथे डिसजंक्शन आहे, कंजंक्शन आहे, इम्प्लिकेशन आहे, डबल इम्प्लिकेशन आहे. आपल्याला सुरुवात करावी लागेल कंजंक्शनचा एक रूल फक्त माहीत पाहिजे. ज्या ठिकाणी कंजंक्शन आहे अँड आहे, दोन्ही टी असतील तरच ट्रू येणार रिझल्ट, नाही तर फॉल्स येणार. त्यानंतर डिसजंक्शनचा रिझल्ट माहीत पाहिजे तुम्हाला, दोन्ही एफ असेल तरच एफ येईल, बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू येईल. इम्प्लिकेशनचा रिझल्ट माहीत पाहिजे, टी इम्प्लिकेशन एफ असेल तरच रिझल्ट एफ येतो, बाकी सगळ्या केसमध्ये फॉल्स येतो, ट्रू येतो, बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू येतो. फक्त टी एफ असेल तर एफ, अदरवाईज फॉल्स. अदरवाईज परत एकदा टी एफ असेल तर एफ, अदरवाईज ट्रू येणार आहे. म्हणजेच फॉल्स कोणत्या केसमध्ये येणार आहे, इम्प्लिकेशन पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे, सेकंड स्टेटमेंट फॉल्स असेल तरच याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येईल, अदरवाईज ट्रू येईल. त्यानंतर दोन्ही डबल इम्प्लिकेशनचा रिझल्ट लक्षात ठेवा, दोन्ही टी असतील, दोन्ही स्टेटमेंट ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असतील तर या केसमध्ये रिझल्ट येतो ट्रू, बाकी केसमध्ये म्हणजेच टी एफ किंवा एफ टी असेल तर रिझल्ट फॉल्स येणार आहे. हे जर आपल्याला माहीत असेल तर मग टी टी असेल, डिसजंक्शनचा कोणता रिझल्ट माहीत आहे, एफ एफ असेल डिसजंक्शन तर एफ येतो, म्हणजे टी टीचं काय येणार ट्रू येणार. डिसजंक्शन एफ आहे तसं घेऊया. त्यानंतर टी टी असेल तर कंजंक्शन आहे अँड आहे, टी टी असेल तर टी, बाकी आहे तसं पुढे कंटिन्यू करूया. इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशनचा टी एफ असेल तर एफ येतो, म्हणजे तिथे एफ येणार आहे, इम्प्लिकेशन टी आहे तसा. त्यानंतर टी टी असेल डबल इम्प्लिकेशन दोन्ही सेम असतील तर रिझल्ट टी येतो, ट्रू येतो, इम्प्लिकेशन एफ आहे तसा. आता शेवटचा रिझल्ट काय येणार, डिसजंक्शन आहे, डिसजंक्शनचा एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज ट्रू, म्हणजे इथे एफ एफ नाही आहे म्हणून रिझल्ट ट्रू येणार. हे झालं पहिलंच स्टेटमेंट ट्रू आहे. सेकंड स्टेटमेंट इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशनचा रिझल्ट आपल्याला माहीत आहे टी एफ असेल तर एफ येतो आणि टी एफ आहे त्यामुळे रिझल्ट एफ येणार आहे. त्यानंतर सी ऑप्शन दिलेलं आहे टी एफ, इम्प्लिकेशन आहे, टी एफ असेल तर एफ, इथे टी एफ नाही आहे एफ टी आहे. गंमत बघा, इथे फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आणि सेकंड स्टेटमेंट फॉल्स असेल तरच, अँटीसेडंट ट्रू पाहिजे आणि कॉन्सिक्वेंट फॉल्स पाहिजे तरच रिझल्ट फॉल्स येतो, उलटं चालणार नाही. म्हणजेच या ठिकाणी मात्र फर्स्ट स्टेटमेंट ट्रू नाही आहे, फॉल्स आहे आणि दुसरं स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे
ते चालणार नाही. म्हणजे टी एफ असेल तर एफ येतो, अदरवाईज ट्रू येतो, म्हणजे इथे ट्रू येणार आहे. त्यानंतर लास्ट स्टेटमेंट इम्प्लिकेशन, टी एफ असेल तर एफ, इथे टी एफ आहे, इम्प्लिकेशन एफ येईल, बाकीचे फॉल्स येतील. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू आलेलं आहे, इथे फॉल्स दिलेलं आहे, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट नाही आहे. सेकंड स्टेटमेंट फॉल्स आलेलं आहे, इथे ट्रू दिलेलं आहे, हा पण ऑप्शन करेक्ट नाही आहे. थर्ड स्टेटमेंट ट्रू आलेलं आहे, त्यांनी फॉल्स दिलेलं आहे, म्हणजे हा पण ऑप्शन करेक्ट नाही आहे. फोर्थ स्टेटमेंट फॉल्स आलेलं आहे आणि त्यांनी फॉल्स दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे.